नवीन ठाणे रेल्वे स्थानक, सॅटिस पूर्व प्रकल्प यासारखे अनेक ठाण्यातील प्रकल्प टक्केवारीच्या नादात रखडलेत. या प्रकल्पांना चालना देण्यात सत्ताधारी अपयशी झाले असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी केला आहे. काल सॅटिस पूर्व प्रकल्पाचे गर्डर टाकण्याच्या कामाची पाहणी राजन विचारे यांनी केली. ठाणे शहरातील पूर्वेकडे सॅटिस 2 या प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पातील कोपरी रेल्वे पुलावरील गर्डर टाकण्याचे काम 2 दिवस सुरू आहे. राजन विचारे यांनी काल ठाणे महापालिकेचे अधिकारी, रेल्वे प्रशासनाचे अधिकारी यांच्यासोबत पाहणी दौरा आयोजित करून या गर्डरचे काम कितपत पूर्ण झाले याची माहिती घेतली. तसेच सत्तेत असणाऱ्या कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी येऊन आढावा घेतला नाही आणि साधी पाहणी देखील केली नसल्याचा आरोप विचारे यांनी केला आहे. शिंदे गटाचे राजकारण, फोडाफोडी, दमबाजी यात व्यस्त असल्याने त्यांना विकासाचे काही पडले नसल्याचे ते म्हणाले. कोपरी जुना पुलावर 4.50 मीटरचे 5 गर्डर असून गर्डर टाकण्यात आले. त्यावर स्टील कॉन्क्रीट करून हा पूल एकमेकांना जोडून 2.24 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग तयार होणार आहे. त्यामुळे ठाणे पूर्व स्थानक परिसरात होणारी वाहतूक कोंडी लवकरच सुटणार आहे. हा प्रकल्प सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी विचारे यांना सांगितले. या मार्गावर 59 खांब उभे करण्यात आलेत, परंतु गेल्या वर्षभरापासून ब्लॉक घेण्यासाठी रेल्वेकडे पाठपुरावा नसल्याने गर्डर टाकण्यास विलंब लागला होता. सध्याचे खासदार संसदेत फोटो काढण्यात व्यस्त आहेत. बहुतेक त्यांना विकास कामाकडे लक्ष देण्यास वेळ नसावा असा आरोप राजन विचारे यांनी खासदार नरेश म्हस्के यांच्यावर केला आहे. घोडबंदर मार्गावरील मानपाडा भागात काल सकाळी रासायनिक टँकरचा अपघात झाला. या अपघातामुळे घोडबंदर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या चालकांचे हाल झाले. सुमारे 4 तासानंतर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन रस्त्यामधून बाजूला करणे पोलिसांना शक्य झालं. या टँकरमध्ये रासायनिक पदार्थ होते. रसायन टँकरमधून बाहेर पडले असते तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. नवी मुंबई येथील कणबोली येथून रासायनिक टँकर गुजरातच्या दिशेने निघाला होता. टँकरमध्ये 16 टन प्रोपिलिन गॅस हे रासायनिक पदार्थ होते. हा टँकर ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करत असताना काल सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास मानपाडा येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टँकर मेट्रो मार्गिकेसाठी बांधण्यात आलेल्या सिमेंटच्या खांबाला धडकला. हा अपघात इतका भीषण होता की टँकरच्या पुढील भागाचा चुराडा झाला. घटनेची माहिती ठाणे वाहतूक पोलिसांना मिळाल्यानंतर वाहतूक पोलीस, ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर या भागात मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती. या घटनेत टँकरमधील वाहन चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात पथकाला यश आले असून कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. तसेच अपघातग्रस्त टँकरमधील प्रोपिलिन गॅस सुरक्षित होते. वाहतूक पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मदतीने सुमारे 4 तासाच्या प्रयत्नानंतर अपघातग्रस्त टँकर रस्त्याच्या बाजूला करण्यात आले. त्यानंतर येथे वाहतूक सुरळीत झाली. ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी संसदरत्न पुरस्कारावरून शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्यावर बच्चा नया है असे म्हणत टीका केल्यानंतर म्हस्के यांनीही राजन विचारे यांच्यावर टीका केली. होय विचारे आजोबा, मी बच्चाच आहे असे प्रत्युत्तर नरेश म्हस्के यांनी राजन विचारे यांना दिले. खरंच इतकं वाईट वाटतं ना की तुम्ही लोकसभा हरलातच, विधानसभेची तुम्हाला गाशा गुंडाळावा लागला. आता कदाचित महापालिकेलाही उभे राहायला चांगलं आहे. माणसाने प्रयत्नवादी असले पाहिजे. पण आजोबा, बच्चा मोठा होत असतो. आजोबाचं काय होतं अशी टीकाही त्यांनी केली. काही दिवसांपूर्वी खासदार नरेश म्हस्के यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला. त्यांना पुरस्कार मिळताच ठाकरे गटाचे नेते माजी खासदार विचारे यांनी टीका केली. त्यांना संसदरत्न पुरस्काराऐवजी वासाळवीर पुरस्कार द्यायला हवा होता. कारण संसदेत ते कमी असतात पण इतर ठिकाणी बोलायला पुढे असतात. कारण नवीन आहेत ते, बच्चा नया है असे राजन विचारे हे म्हस्के यांना म्हणाले. त्यानंतर म्हस्के यांनी एक्स या समाज माध्यमावर ट्विट करत राजन विचारे यांच्यावर टीका केली. म्हस्के म्हणाले, होय राजन विचारे आजोबा, मी बच्चाच आहे आणि मोठा होतो आहे. तुम्ही संसदेत गेलात तेव्हापासून तुम्ही थकलेच आहात. एकदाच काय पोळीवरून नाटक केलं तेवढंच लोकांच्या लक्षात आहे. तुम्ही कधी प्रश्न विचारले ना ठाण्याच्या लोकांच्या समस्या संसदेत मांडल्या. त्यामुळे संसदरत्न काय भानगड हे तुम्हाला कळणार नाही. त्याला निकष आहे. केवळ लोकांनी निवडून दिले म्हणून तो पुरस्कार दिला जात नाही. खरंच इतकं वाईट वाटतं ना, तुम्ही लोकसभा हरलातच, विधानसभेची तुम्हाला गाशा गुंडाळावा लागला. आता कदाचित महापालिकेलाही उभे राहाल. चांगलं आहे. माणसाने प्रयत्नवादी असलं पाहिजे. पण आजोबा, बच्चा मोठा होत असतो. आजोबांचं काय होतं तुम्हाला इंटरनेटवर चेक करता येतं का? नसेलच
तर कोणी सुशिक्षित कार्यकर्ता चुकून आजूबाजूला बाळगला असाल तर त्याला विचारा, संसदरत्न पुरस्कार म्हणजे काय, तो कोणाला दिला जातो व का दिला जातो, असेही मस्के म्हणाले. तुम्ही किती वर्ष संसदेत होता, तिथे जाऊन काय करत होता, गुंडागिरी करायलाच पाठवले होते ना का? ना ठाणेकरांना तुम्ही तुमच्या कामाचा रिपोर्ट सादर केला, ना संसदेत ठाणेकरांच्या समस्या मांडल्या. त्यामुळे तुम्हाला अशा गोष्टीची जाणीव असणे शक्य नाही. पण तरीसुद्धा तुमची खूप कीव येते. थोडे मनसोपचार करून घ्या. महानगरपालिकेसाठी ते बरं राहील. अन्यथा तिथेही हातात भोपळा मिळाला तर फार वाईट मानसिक अवस्था होईल हो आजोबा, असे म्हणत त्यांनी विचार्यांना प्रत्युत्तर दिले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. पती पत्नीच्या भांडणात मदतीसाठी धावून गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर एका व्यक्तीने सिलेंडरचा पाईप पेटवून पोलिसांच्या दिशेने आगीच्या ज्वाला आणि दगडफेक केल्याची घटना रविवारी माजिवड्यात उघडकीस आली. यात पोलिसांची दुचाकी जळाली असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार माजिवडा भागातील साईनाथ नगर येथे संबंधित व्यक्ती त्याच्या पत्नी आणि आईसोबत राहतो. रविवारी तो त्याच्या पत्नीला बेदम मारहाण करत होता. याबाबतची माहिती त्याच्या आईने पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यामुळे कापूरवाडी पोलीस ठाण्याचे 2 पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी दुचाकीने निघाले. पोलीस घटनास्थळी पोहोचतात त्या व्यक्तीने तेथून पळ काढला. पोलिसांनी महिलेला विचारले असता तिने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. पोलीस येण्यापूर्वी त्याने तिला जाळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु लायटर पेटले नसल्याने तिचा जीव वाचला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. त्यामुळे त्याने दगड तसेच मिळेल त्या वस्तू पोलिसांच्या दिशेने फेकण्यास सुरुवात केली. तो दगड उचलू लागल्याने पोलिसांनी स्वरक्षणार्थ एका टेम्पोचा आडोसा घेतला. त्याचवेळी त्या व्यक्तीने घरात प्रवेश करून शेगडीपासून विलग केलेला सिलेंडर बाहेर आणला. त्याने त्यांच्याकडील लायटरने गॅस सिलेंडर जोडलेल्या पाईपाशी दर्शनी भागात पेटवून आगीच्या ज्वाला पोलिसांच्या दिशेने सोडल्या. त्यानंतर पोलीस स्थानिक रहिवाशांच्या अंगावर फेकण्याची धमकी देऊ लागला. त्यामुळे नागरिक सैरावैरा पळू लागले. पोलिसांनी त्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या दुचाकीचा आडोसा घेतला. त्यानंतर त्या व्यक्तीने थेट त्या दुचाकीलाच पेटवून दिले. पोलिसांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले. या प्रकारानंतर त्या व्यक्तीने तेथून पळ काढला. याबाबतची माहिती कापूरवाडी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच ठाणे महापालिकेचे अग्निशमन दलाचे पथक देखील तेथे पोहोचले. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे त्या व्यक्तीवर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पावसाळ्यात सर्दी, ताप, खोकला हे आजार सर्रास पाहायला मिळतात. मात्र यंदा एक वेगळा आणि डोळ्यांना त्रासदायक संसर्ग डोके वर काढतोय. तो म्हणजे डोळ्यातील विषाणूजन्य संसर्ग. आरोग्य विभागानुसार एंट्रो आणि ऑडिनो व्हायरस या 2 विषाणूंमुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर डोळ्यांच्या त्रासाला सामोरे जात आहेत. एंट्रो आणि ऑडिनो व्हायरसचा प्रसार थेट हातावरून होतो. म्हणजे संक्रमित व्यक्तीची हँडशेक केल्यास किंवा अशा व्यक्तीचा रुमाल, टॉवेल, मोबाईल, दाराची कडी किंवा इतर वस्तूंना हात लावल्यानंतर डोळ्यांना हात लावल्यास विषाणू सहज डोळ्यापर्यंत पोहोचतो. त्यामुळे संसर्ग झपाट्याने पसरतो. ही साखळी तोडण्यासाठी हात स्वच्छ ठेवणे, रुमाल शेअर न करणे आणि डोळ्यांना वारंवार स्पर्श न करणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. हात स्वच्छ न धुता डोळ्यांना हात लावणे, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता, एकाच घरात एकाच टॉवेलचा वापर, डोळ्यांना सतत चोळणे ही या संसर्गाची प्रमुख कारणं आहेत. पावसात वातावरणात आर्द्रता वाढल्यामुळे डोळ्यांच्या स्लेमल झिल्लीवर विषाणूचा आघात अधिक सहज होतो. त्यामुळे विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि आधीपासून आजारी असलेल्या व्यक्तींना याचा धोका अधिक असतो. डोळ्यात खाज येणे, लाल होत असल्यास ती दुर्लक्षित न करता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, असा सल्ला नेत्र शल्यचिकित्सक डॉक्टर प्रसन्नकुमार देशमुख यांनी दिला आहे.